उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांचंच आवडीचं फळ म्हणजे कलिंगड. मात्र हेच कलिंगड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्ही देखील कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आताच सावध व्हा. पाहूयात. कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवताय. फ्रीजमधील कापलेलं कलिंगड खाल तर आजारी पडाल. कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाऊ नका. उन्हाळ्यात आपण सगळेच जण कलिंगड मोठ्या आवडीने खातो. कलिंगड शरीरासाठी आरोग्यदायी देखील आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड अतिशय उपयुक्त फळ आहे. मात्र बरेच जण कलिंगड कापल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशीही खातात. तुम्हीही असंच काहीसं करत असाल तर खबरदार. कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवणं आजच बंद करा, नाहीतर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. ज्या घरात कमी व्यक्ती असतात किंवा ते थंडगार खाण्याची पद्धत काही लोकांना आवडते, म्हणून आपण टरबूज आणता, ते कापता आणि फ्रीजमध्ये ठेवता. ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेले टरबूज 2 ते 3 दिवस खूप झालं, ते सुद्धा फॉईलमध्ये गुंडाळून जर ठेवलं किंवा प्लॅस्टिकच्या बंद डब्यात ठेवलं तर चांगलं आहे. अन्यथा 4थ्या दिवसानंतर त्याच्यामध्ये बुरशी वाढायला सुरू होते आणि ही वाढलेली बुरशी किंवा बॅक्टेरिया हे त्या कलिंगडामध्ये एक विषारी पदार्थ उत्पन्न करतात आणि तसं टरबूज आपण जर खाल्लं तर त्याच्यातून आपल्याला विषबाधा होऊ शकते. कलिंगड खाल्ल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. पोटॅशियम, रायबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन यासारखे घटक कलिंगडामध्ये असतात आणि हे घटक शरीरासाठी चांगले आहे. मात्र कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातले पौष्टिक मूल्य कमी होतात. कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातील पोषक तत्व हळूहळू कमी होतात. नैसर्गिक चवही बिघडते. कापलेलं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्यास लिस्टेरिया बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ शकतो. फ्रीजमधील इतर मसाल्यांचा किंवा पदार्थांचा वास ते शोषून घेते, यामुळे फळ लवकर खराब होते. कलिंगडमधील व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि लायकोपिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. सध्या आपण बघतोय की उन्हाळ्यामध्ये टरबूज, कलिंगडे खाण्याची पद्धत खूप लोकांना आवडते खायला. पण हे कलिंगडे खात असताना आम्ही ॲज अ डॉक्टर सगळ्यांना काय सांगतो की जलांशाचं प्रमाण या कलिंगड्यामध्ये जास्ती असल्यामुळं आणि या उन्हाळ्यामध्ये या दिवसात आपण टरबूज किंवा खरबूज हे कलिंगडे खायला पाहिजे. पण हे खात असताना ती खाण्याची एक पद्धत आहे. आपण बाजारातून आणलं, नॉर्मल पाण्यामध्ये बकेटमध्ये ते 1 तासभर ठेवलं, मग बाहेर काढलं, मग ते चिरून एका वेळी सगळ्यांनी बसून संपवायचं. खाण्यापूर्वी कलिंगड थंड पाण्यात ठेवा, त्यानंतर त्याचा आस्वाद घ्या. मात्र कापलेलं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. बाजारातून कलिंगड आणल्यानंतर ते उन्हामुळे गरम झालेलं असतं. त्यामुळे अनेक जण कलिंगड न कापता त्याला फ्रीजमध्ये ठेवतात, तर काही जण कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवतात आणि याच कापलेल्या कलिंगडामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.